संदीप जिवारी. आणि वाडेगती टायगर्स या संघाकडून त्यांचे दोन सलामीवर आपल्याला मैदानात जाताना दिसत आहेत. साहिल घाडगे आणि अबू लाड. चला लेस प्ले पंच समय नको चर्चा नको क्षेत्ररक्षण करणारा संघ. चला दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या विनंती असेल. चला दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये. आम्हाला नावं नाही माहिती आहेत. पहिला चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात. साहिल घाडगे आपण प्रॉपिंग केस वरून पाहतो. 9 सेकंडला अभिषेक. 2 षटकारांचा अभिषेक घालण्यासाठी ओळखला जातो. तोच अभिषेक गोलंदाजी बार करून गोलंदाज अभि आडिया. यावी कोण दिलाय? LBW चा शिकार इथे बनलाय. आणि स्कोर लेग पंच सांगतायत की थांबा थांबा थांबा. बॅटकट आहे. बॅटकट होती. स्कोर लेग पंचाने लगेच सांगितलं. 2 चर्चेत आलेले पंच एकमेकांची चर्चा केली आणि त्यानंतर विधान आलं ते काय एका धाब्याचं. तो पुढे द्या मीडियम पेसर. नंतर ते चेंडू एकदम कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे सफलपूर्वक केला. तिसऱ्या धाब्यासाठी कॉल. 2 धाबा या चेंडूवरती दिल्या जाणार आहेत. 2 धाबा मिळत आहेत. 3 धाबा. आर्यन आर्यन डी मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आर्यन डी. या चेंडूवरती चौकार. सुरक्षेला फटका. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. नो चान्स एनी प्लेयर. बॉल फॉर द बिग हिट. आला इथे चौकार. आर्यन मगच मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला ज्योतिषी सत्कार केला जातो. या स्पर्धेची आठवण म्हणून मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जातोय. अभिषेकने चांगलाच अभिषेक घालण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चौकारांचा अभिषेक घालायचा आहे. धावसंख्या टीमची टोटल 7. पुढे थारे अभिषेक. यावेळी खेळला फटका. अतिशय नजाकत भरा होता फटका. नजाकत आणि नजाकत वरती एकच धाबी ते मिळेल. एक धाब्यावरती विश्वास मला ठेवावा लागतोय कारण क्रिकेटवरती एक धाव देखील आता खूप महत्वाची असते. टीमची टोटल धावसंख्या 8 वरती आहे. बरोबरच 5 मिनिटं झाली आहेत. लाभदायक वेळ कोणासाठी इथे ठरणार आहे. गुन्ह्याची बार करून गोलंदाज तेच तयार. अगदी फॉर्तमध्ये चेंडू आणणं गरजेचं होतं. आडत नाहीये त्यामुळे मिळणार ते एक धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जात नाहीये कारण बॅकअप खूप महत्वाचं ठरलं होतं. एकच धाब इथे कंप्लीट केली जाणार आहे आणि षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातो. षटक संपतोय. षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 1 मिनिटं. पंच 1 मिनिटं.
दुसरी षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी तिथे दाखल केला जातोय. नितेश 9 धावा झाल्यात. नितेश वरती दाखवलेला विश्वास. अभिच्या मधून लाजवाब गोलंदाजी केली गेली. ऐकून आहे अभि. यावेळी मोठा प्रयत्न केला गेला होता. अभि अगदी लॉंगरपासून धावत गेलाय. लॉंगरपासून धावत आलेला क्षेत्ररक्षणे कंप्लीट केलाय. झेल संपवला तिथे खेळ. विकेटचं पतन होतोय झेलबाच्या स्वरूपात. अजून एक धक्का इथे लागलाय. थँक्यू डीजे. संतोष नवीन बॅटर खेळाकडीच्या दिशेने दाखल केलाय. संतोष काय म्हणतो स्पायचे आणि संतोष वरती विश्वास दाखवला जातो. अभि वारंवार त्या क्षेत्ररक्षण स्वतः खरंदार स्वतः आयकॉन अगदी लॉंग आपला क्षेत्ररक्षण करतोय. तो अभि वरती दारमदार राहिली असेल. पहिला चेंडू रडार मध्ये सापडला. पाय हल्ले नाही. चेंडूला हलवून मारलाय. अगदी चेंडू चालला असेल षटकारासाठी हाल करून चेंडूला पाठवून दिला जाते. हळू विलोय ना चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर करण्यासाठी ओळखला जातो. नंतरच्या चेंडूवरती एकदा घेण्याचा प्रयत्न. यावेळी चुकी झाली. फेकी जर डायरेक्ट स्टँडवरती जर केली असती तर नक्कीच विकेट किंवा काहीतरी घडलं असतं. बिघडलं असतं पण बिघडवू दिलं जात नाहीये. एकदा अर्जित केली जाते. धावसंख्या 14. पुढे तयार. गोलंदाजी बार करून अकुटप्पाचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. अगदी ऑफसाईडच्या दिशेने चेंडू हलक्याने. एक धाव इथं वसूल केल्या जातात. क्रिकेटवरील एक धाव ही खूप महत्वाची असते. जाऊया थांबण्याच्या दिशेने. आणि गणित बदलली जात आहे. थोडासा टेक्निकल इश्यू होता. लाईट गेली होती आणि पुढे एकदा आली. मंथन आलाय गोलंदाजीवरती. ज्यानं पहिल्याच चेंडूवरती विकेट टेकिंग आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॅटर क्रीडांगणाच्या दिशेने सूरज वरती विश्वास इथे दाखवला जातोय. सूरज एक मावळत चाललाय पण ह्या सूरजला आता करावं लागेल. किमया मोजावी लागेल. थेट सरकार आपण पाहतोय. धावसंख्या 23-23. पहिला चेंडू बैठक शॉट खेळायचा होता. झेलची अपेक्षा होती. अपेक्षा भंग झाला आणि भंग झाल्यानंतर चेंडू दंग करतोय अगदी 4 धावांसाठी. चौकाराच्या मध्येतील धावसंख्या 27-27. रिव्हर्सशिपचा फटका खेळायचा होता. लागला तर बरबाद नाही तर हरबाद झाला इथे त्याचा. जिगरबाज खेळ करण्याचा प्रयत्न केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय पण स्विच हिट होत नाहीये.
परत यार मीडियम पेसर गोलंदाजी मार करून आपण पाहतोय पंचच्या उजव्या हाताकडून अर्थातच अरंड विकेटने केलेला चेंडू अगदी सरळ बॅटने अंदर स्पीक आणि पिक केल्यानंतर एक धाबे ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न ते सुरक्षितरित्या इथे पार केली जाते. 2 धाबा इथे वर्चस्व पूर्व मिळत आहेत. या 2च्या मध्ये तरी टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 29-29 वरती जाऊन पोहोचली आहे. सामने थोडेसे संत होत चाललेत पण संत होणारे सामने कुठची वेशभूषा घेतील काही सांगू शकत नाहीये. 29 धावसंख्या स्कोर वरती आहे. अगदी टप्प्याचा बॉल चेंडूवरती मोठा प्रयत्न पाहिजे होता पण मिळाला नाहीयेत. एकच धावसंख्या 30 वरती संत गतीने चाललेला सामना रोमांच आणावा लागेल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. अंतिम दिवस म्हणजेच काय ग्रँड फिनालेचा दिवस आणि ग्रँड फिनालेमध्ये कोण देणार दस्तक याच्यासाठी करतात अनेक संघ इथे मातबदार संघ टोटल 8 आहेत. त्यातील 2 संघ ठरणार वर्चस्व दाखवणार कोणते संघ असणार आहेत. यावेळी टाकलेला टो टार्गेट अतिशय सुंदर गोलंदाजी होती. वेगवान गोलंदाज आहे आणि बेगावरती नियंत्रण कंट्रोल राखत असताना 2 धाबा तर जरूर घेतला. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नॉशकेडला धोका पत्करत धावला आणि त्यानंतर बाद ठरलाय रनआउटच्या स्वरूपात. 2 रन षटक संपलं इथे. धावसंख्या 32 32 4 षटकांचा खेळ समाप्त आला. धावसंख्या 32 वेळेमध्ये खेळत आहेत. सूरज शेवटचे शतक घेऊन हानामारचे शतक घेऊन सूरज वरती दाखवलं होता तो दारमदारचा विश्वास कारण तुटलेला विश्वास निघून गेलेली वेळ हे तुमच्यासाठी परत येत नसते आणावी लागेल. विश्वास म्हटल्यानंतर आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने थोडीशी हालचाल झाली. चेहऱ्यावरती काहींना हसले काहींना जोक आठवला विश्वासचा आणि या चेंडूवरती अगदी विश्वासघात करणारा फटका इथे निघाला असेल. चेंडू पाठवलाय पंचांचा डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग आहे. पंच देखील आपला विश्वास दाखवतील. विश्वास चर्चा षटकार षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 38 38. याला जवाब आहे. बॅटवरती चेंडू आदळल्यानंतर आवाज जो आला होता तशा धाबा नाही मिळणार आहेत. 2 धाबा तर नक्कीच मिळणार आहेत. अभिकडून अपेक्षा नव्हती. त्यानंतर फेकी देखील थोडीशी चुकीची ठरली होती पण तिथे धाबा बियत नाहीयेत. अनेक जण एकमेकांना ट्रोल करत असतात. त्या ट्रोल करणारा एकच सांगेन तुम्ही ज्याला ट्रोल करताय त्याचा मित्रांनो इतिहास पहा. तुमच्या संघासाठी जिंकवलेली मॅच तुमच्या संघासाठी केलेलं त्याने काम पहा आणि त्यानंतर मात्र त्या खेळाडूला ट्रोल करा. तुम्ही जर त्या खेळाडूला ट्रोल करत असाल तर तुम्हाला क्रिकेट समजण्याचं लक्ष नाही आहे मित्रांनो. अनेक संघ असे असतात आतापर्यंत धावा वर्चस्व दाखवल्यानंतरच्या चेंडूवरती अगदी बुलेट ट्रेन सारखा सुसाट निघालाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चालला असेल दणदण खेळत बुलेट ट्रेन येतोय चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा येतात. या 4च्या मध्ये धाव फलक टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 44. शॉट कडक लाजवाब
थँक्यू डीजे. 50 धावसंख्या, अर्धशतक. संपूर्ण संघाचं स्कूटर वरती लागले. 50 धाबा. शेवटचा निर्णायक 2 चेंडू आता शिल्लक राहिले असतील. थोडस मागण्या छटक ठरते. सूरज कुठेतरी मावळत चालला. एक सूर्य देवता मावळत चालले. पण दुसरा सूरज. 9 सेकंडला धोका नाही दिलाय. निर्धाव चेंडू येईल. शेवटचा चेंडू अकुटप्पाचा टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे बळत आहेत आणि बॅट बॉलचा इशारा दिला जातोय. धावफलक 51. 51. अजून या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. एक चेंडूवरती धाबा किती मोजणार, किती धाबांचं लक्ष इथे ठेवलं जाणार आहे. येणाऱ्या काळांमध्ये चेस केला जाणार, बनवला जाणार की काय. पायातला चेंडू खोदून काढलाय आणि खोदून काढलेल्या चेंडूवरती हे क्षेत्ररक्षक. वा भाई वा 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 वा. चौकार दिला जातो इथून. 4 धाबा मिळतील. या 4च्या मध्ये धावसंख्या 55 आणि 56 धाबांचं लक्ष इथे विजयासाठी ठेवलं जातं. 56 धाबा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. साकेत स्पोर्ट आणि वाडेश्वर वॉरियर्स आजच्या दिवसातील शेवटचा सामना. दोन्ही संघ या. दोन्ही संघांना पुकार केला जाईल. आपल्या प्लेइंग 9 ची लिस्ट आणि कर्णधार टॉससाठी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने या. मैदानामध्ये पहा अगदी शिस्तबद्ध संघ चाललाय. कर्णधार त्याच्या मागोमागून सर्व खेळाडू या स्पर्धेच्या दिशेने चाललेत. इतर ओळख असते खेळाडूंची. एक गाव एक संघ नाबाद म्हणून चर्चा केली जाणार. प्रत्येक गावागावात एकत्र खेळत आहेत. कारण आहे महाकाई प्रीमियर लीग 2K25 पर्व पहिले.
चला नेक्स्ट मॅच नाणेफेक घेण्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. आयोजक आपल्याला विनंती असेल नाणेफेक करून घ्या. गोलंदाज सज्ज झाला असेल. गोलंदाजी मार्क करून निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला केलेली सुरुवात साहिल कडून आपण पाहतोय. बॅटमन देखील एक साहिल आहे. 9 सेकंडला सूरज ही सलग बॅटर. हे सलग बॅटर म्हणजेच काय 2 मातबदार खेळाडू इथे दाखल केले जात आहेत. तब्बल महत्वाच्या धाबांचा पाठलाग करायचा आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चित्याच्या सफाईने एक धाव. छप्पन्न धाबांचा पाठलाग करायचा आहे. काही छोटे खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यात क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅचचा नाणेकौल साखर स्पोर्ट संघाच्या बाजूला लागलाय. डिसिजन पेंडिंग आहे. सुमित बावकर सारखा एक मोठा खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये ज्याने पहिल्या मॅच मध्ये अपेक्षा होत्या, पण सुमित बावकर काही करू शकला नाहीये. चला स्पीड घ्या. पंच पॅनल एक सामना व्हायचा आहे. आपण अनाऊन्स केलाय तो सामना. नंतर त्या चेंडूवरती हलक्यात खेळीला फटका. क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 2. पहिले षटक पावप्लेचं आहे. पावप्लेच्या षटकामागे धाबा बनवावे लागतील. पुढे त्यार मीडियम पेसर गोलंदाज ट्रॅक वरून टप्प्याचा बॉल मोठा फटका. बॅट फसले. रोल झाले. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. कंप्लीट केलाय झेल. संपवला या विकेट. काहांमध्ये ट्विस्ट दाखल करणारा झेल इथे पकडलाय. थँक्यू डीसे. साखर स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकले आणि साखर स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकत असताना सिलेक्ट होतात बॉल फर्स्ट. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सुमित बावकर. आपल्याला विनंती असेल कर्णधार आपली फलंदाजी असेल. कोणत्या प्रकारचा हा सामना संपल्यानंतर आपण जास्त प्रकारचा वेळ न घेता त्वरित खेळ पट्टीवरती दाखल होणार होतो याची आपण नोंद घ्या. सुमित बावकर माझा बाद मित्र तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर आपली पहिल्यांदा फलंदाजी असेल याची आपण नोंद घे. नाणेफेक जिंकल्यानंतर सिलेक्ट होतात बॉल फर्स्ट. यावी मोठा फटका. बॅटचा ब्लोज. झेलची अपेक्षा पूर्ण केली आहे. गोल्डन डकचा शिकार. हजेरी लावली खेळाडूवरती. आता तीच तंबूच्या आश्रयामध्ये लावावी लागेल. ऑन ट्रिक चेंडू. वैभव नवीन बॅटर दाखल झालाय. ऑन ट्रिक चेंडू. हॅट्रिकची संधी आहे आणि या चेंडूवरती सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. अगदी सेन्सुअल क्रिकेट बनलं इथे आणि सेन्सुअल क्रिकेट बनल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल पोहोचली आहे. 2 गडी बाद 3. षटक संपल्याचा इशारा पंच पॅनल यांच्याकडून दिला जातो. षटक संपते. धावसंख्या 3. 2 गडी बाद.
ओमकार गोलंदाजीवरती आणि तो पण नाव तुम्हाला सर्वांचं आवडतं ते नाव घाऱ्या गोलंदाजीवरती दाखल झालाय. डोळे थोडेसे घायल करणारे आहेत आणि घायल करताना पहिला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा होता. अगदी सरळ बॅटने खेळलाय. 2 धावांचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. एकच धाव इथे मिळेल. एका धावेवरती दाखवलेला विश्वास हा विश्वासपूर्वक ठरतोय की काय. ओमकार गोलंदाजीवरती दाखल आहे. अरंड विकेटने गोलंदाजी करतोय. पंचाच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी करतोय. चल ओमकार मित्रा जास्त वेळ नको घेऊ. विनंती असेल. लेफ्ट हँडर फलंदाज प्रपिंके सुरेंद्र. लेफ्ट हँडर सूरज आणि सूरजसाठी टाकलेला चेंडू सेन्सिबल इथे खेळला जातोय आणि सेन्च्युअल क्रिकेटचा खेळ इथे चाललाय. सातत्यपूर्ण सेन्च्युअल आता तुम्हाला खेळून चालणार नाहीये कारण 56 धाबांचं टार्गेट आहे. भलं मोठं टार्गेट आहे. भलं मोठं टार्गेटचा पाठलाग करत असताना एकाला आक्रमक होणं गरजेचं असेल. हॅलो चेक. धावसंख्या टीमची टोटल 6 अंकांवरती. ओमकार गोलंदाजीवरती आलाय. 3 चेंडू ओमकारने फेस केलेत आणि 3 चेंडू फेस करत असतात. प्रत्येकी सिंगल धाव. अर्जित इथे केली जाते. सिंगल धाव्यावरती विश्वास तुम्हाला सार्थ करावाच लागतो. वारंवारचं क्षेत्ररक्षण याच्यामध्ये केला जाणारा हा बदल महत्वपूर्ण ठरणार आहे. मोठा फटका बॅटचा. हॅलो बॅटचा ब्लूथ ओपन केल्यानंतर झेल होऊ शकत नाहीये. 2 धाबा जरूर तिथे गाठल्या जात आहेत. 2 धाबा मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती तब्बल जाऊन पोहोचली आहे. 8 या धावसंख्येवरती संत गतीने. कोणत्या प्रकारची नो रिक्स करावं लागेल सामन्यामध्ये. रिक्स आणि आणावं लागेल सामना आपल्या बाजूने फिक्स आणि रिक्स हे दोन्ही महत्वाचे असतात. स्लोवर डिलिव्हरी पण आमच्याकडे बॅट बॉलचा इशारा दिला जातोय. नंतरच्या चेंडूवरती खबर ही लावावी लागणार आहे शर्यत आणि शर्यत जिंकणार तो उद्या नोंदली. काय जिंकलाय कोण जिंकलाय हे पाहण्यासारखं असेल आणि शर्यत तब्बल जिंकला असेल. क्षेत्ररक्षण जिंकले. चेंडूला मागे टाकलं आणि त्यानंतर अडवलेल्या चेंडूवरती 2 धाबा इथे वसुली केल्या जात आहेत. ह्या 2 धाबा देखील महत्वाच्या ठरत आहेत आणि 2 धाबा मिळाल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल जाऊन पोहोचली असेल 12 धाबा. संत चाललाय. 56 धाबांचा पाठलाग करायचं षटक दुसरा सध्या मार्गस्थ आहे. अकुटपाचा बॉल भिरकावून दिला जातोय. स्कोर लेग पंचाच्या दिशेने तारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. डबल धाव इथे अर्जित केली जाते. डबल एक डबलचा खेळ आणि षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातो. षटक संपल्यानंतर 7.00च्या गतीने धावा बनवल्या गेल्या. तब्बल 14 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 14. साहिल 1 मिनिट. खेळाडू मित्र धावत चल. तुझ्या वेळ थांबलाय चल. चौथ्या सामन्याच्या दिशेने उलट्या गाडीचा खेळायला सुरुवात झाली आहे. 14 धाबा बनवल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 56 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आक्रमक होणारं गरजेचं असेल कारण फर्स्ट आणि सेकंड खेळ मध्ये चालणारी ही धाव गती आता टॉप गिअर मध्ये करावी लागेल. डबल टॉप करावं लागेल.
एक रन शॉट दिला जातो म्हणजेच का फक्त या चेंडूवरती एकच रन तुमच्यासाठी मिळणार आहे. पंचांच्या अचूक लक्ष भेदलंय पंचांनी, कारण जे तुम्हाला सीमारेषा दिली आहे त्यांना पार करून तुम्हाला रन कंप्लीट करायचं होता, ते घडलं नाहीये तिथे. मोठा प्रयत्न केला जातोय, सिंगल इथे अजित केली जाणार आहे. सिंगल वरती विश्वास वारंवार दाखवला जातोय. मी बोलतोय टॉप गेअर मध्ये कुणीतरी फलंदाजी करा, डबल टॉप टाकावं लागेल, पण अजूनपर्यंत डबल टॉप किंवा सिंगल टॉप देखील कोण करत नाहीये. फक्त सिंगल आणि फर्स्ट आणि सिंगल गेले मध्ये फलंदाजी चालली आहे. आक्रमक व्हावं लागेल, कारण आपण लीग स्टेज मध्ये सामना खेळतोय मित्र हो. प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची, खूप लकीदायक असणार आहे. कारण निस्तार पडलेल्या भंडारपुरी प्रीमियर लीग मध्ये एका मिनी पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक स्पर्धेमधून बाहेर गेला होता. त्यानंतर त्या चेंडूवरती अगदी सिंगल हाताने खेळलेला फटका डबल इथे खेळबट केला जातोय. दोन धाबा इथे वसूल केला, 200 मध्ये धावफलक 18 वरती दान पोहोचले. 56 धाबांचा पाठलाग करायचा, लक्ष थोडस दूर चाललंय की काय. बेटिक शॉट स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि फिंगर रोल करायची. ह्या गोलंदाजाला माहिती आहे कोणत्या क्षणी कशी करायचं, काय करायचं. यावेळी धावची संधी होती, अपील केले, अपीलमध्ये उत्साह नव्हतं. निर्धाव कोणत्या प्रकारची धाव इथे जास्त प्रकारची दिली जात नाही, 2 धाबा जरूर दिल्या जात आहेत. म्हणजे 2च्या मध्ये तरी टीमची टोटल धाव संख्या स्कोर कार्डवरती 20. धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. अजून या स्पर्धेतील आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना, नाणेफेक जिंकल्यानंतर सिलेक्ट होतं बॉल फर्स्ट. पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. समोर सगळ्याला जास्तीत जास्त धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे का. अकुटप्प्याचा बॉल आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने तारला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल, फेकी थोडीशी झाली. 2 धाबा इथे वसूल केल्या जात आहेत संत गतीने. 13 चेंडू आणि 34 रनची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 34 रन. त्यानंतर आदरणीय महेशजी दळवी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. गावखडीला बिलॉंग करणारे महेशजी दळवी सर यांचं आगमन झालंय. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पण सर, या बॉल व्हाईट बॉल इथे दिला जातोय. महेशजी दळवी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, सरचं स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचं. गावकडीला बिलॉंग करणारे खेळाडू आणि त्यानंतर काय क्षेत्ररक्षण केलं जाते, अतिशय सुंदर खेळ इथे दाखवला जातोय. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. पंचांकडून षटक संपतोय आणि षटक संपल्यानंतर धावसंख्या 24. या स्पर्धेसाठी मयादादा दळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी नितीनदादा कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. ते बघ 12 चेंडू आणि 33 धावा. या धावा कंपल्सरी करायच्या असतील. तर दहाव्या सामन्याच्या दिशेने 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 32 रनची आवश्यकता आहे. पहिला चेंडू अगदी तेच तेराड सांगितला होता. चांगली गोलंदाजी आहे आणि इथं चर्चा करतायत की गोलंदाज अशी गोलंदाजी करेल, पण गोलंदाज करणार त्याच्या नशिबावरची गोलंदाजी.
तुम्ही कितीही नशीबवान बाबा, नशीब तुमचं साथ ही देणारच देणार, कारण वेळ कशी आहे सांगू शकत नाहीये. यावेळी टाकलेला चेंडू पंच वाईट बॉलचा इशारा इथे दिला जाणार आहे. आता लेंथ आणि लाईन बिघडणार की काय? इथून जर लेंथ आणि लाईन बिघडली तर नक्की संघाची दूरदशा होऊ शकते, आणि संघाची दूरदशा करणार नाहीये, कारण सामना अजून दूर गेला नाहीये. दोन्ही संघाच्या बाजूने आहे. एका दुसरा मोठा फटका कहाणीमध्ये ट्विस्ट आणण्यासारखा जर इथे घेतला. कुट्टाप्पाचा बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक साहिल कडून झालेली ही चूक आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पण साहिल कडून झालेली ही चूक थोडीशी घातक ठरणार की काय? सत्तावीस धावा आतापर्यंत स्कोर करपती लागल्यात. पुढे तयार. एवढ्या खेळात चेंडू ऑफ सिक्सच्या बाहेरून 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 जाणार होता. पंचांचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज केमिया करतोय की काय? आणि गोलंदाजाला साथ ही अपेक्षित मगाशी क्षेत्ररक्षणाची होती. मगाशी जर झेल पकडला गेला असता तर नक्कीच कुठेतरी गोलंदाज कॉन्फिडन्स हाय लेवलच्या दिशेने जाताना आपण पाहिलंय. कुट्टाप्पाचा बॉल भिरकावून दिला जातोय. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा चुकला. चेंडू धावून बसलाय अगदी 6 धाब्यांसाठी. थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 22 रनची आवश्यकता आहे. महाकाळी प्रीमियर लीग पर्व पहिले 2025 ला लाभलेली परभणी. दोन रनची आवश्यकता पॉपिंग किसला केलेला. नक्कीच 2-2 धाबा वर्चस्व दाखवल्या दिले आहेत. सामना संपला नाहीये. आता उलट्या गणिताचा खेळ. 8 चेंडू आणि 20 रनची आवश्यकता आहे. 8 मध्ये 20 ह्या बनवाव्या लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. नंतरच्या चेंडूवरती खबरला खेळ फटका लॉंगापासून क्षेत्ररक्षक धावला. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू ग्राह्य घेरलाय, अडवलाय. अडवल्यानंतर एक जाऊ ही ती कंप्लीट केली जाते. 7 चेंडू आणि 19 रनची आवश्यकता आहे. 7 चेंडू 19 रन. वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागत आहे. व्हॉट अ मॅच. काही समर्थक म्हणतात की डॉट बॉल येऊ दे, काही म्हणत असेल की षटकार येऊ दे. मी म्हणतोय क्रिकेटचा खेळ चालत राहू दे. काय घडणार काय बिघडणार येणाऱ्या चेंडूवरती पाहायचंय. अनेक क्षेत्ररक्षक आहे, दमदार अशी कामगिरी काही जण दाखवावी लागेल. बॉडी आहे, बॉडी पण दाखवावी लागेल. माणूस प्रत्येकाच्या अंगात आग असते, परंतु खरा विजेता तो योग्य वेळी ठिणगी पेटवतो. आता कोण पेटवणार विजयाची ठिणगी? भन्नाट शांतता आहे. टाकलेला बॉल आणि रक्षक इथं चुकला असेल. 1 रनचा कंप्लीट केला जातोय. दुसऱ्या रनसाठी इथे कॉल दिलाय आणि दुसऱ्या रनचा पुकार देत असताना इथे बाद ठरेल. 1 धाव इथे कंप्लीट केली जाणार आहे. 1 धाव मिळते म्हणजे समीकरण आता बनणार आहे. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे महत्वाच्या धाबांची. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 18 रनची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके, 2 मोठे फटके किंवा 4 छोटे फटके रिझल्ट बदलणार आहेत. सूरज
6 चेंडू आणि 18 रनची आवश्यकता सूरजवरती दाखवलेला, पण इकडचा सूरज थोडासा खाली खाली चाललाय. इकडचा सूरज बरोबर येणार का? 6 चेंडू 18 रनची आवश्यकता आहे. पहिले 2 ते 3 चेंडू महत्वाचे ठरणार आहेत. प्रॉपिंग केसला खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. बॅट टुकून आपण करतोय आणि बॅट टुकून आपण केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती वैभवचा झेल 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 सामन्यामध्ये आलाय रोमांच. 5 चेंडू आणि 18 रनची आवश्यकता आहे. थँक यू डीजे. कुठे आहे त्यांचा? अरे बोलवलं तरी येत नाही कोण. बोलवलं तरी येत नाही. त्यांना कोण पेनल्टी लावली त्याच्यासाठी. लावली पाहिजे. धाव किती? 2. विकास सर आपल्याला विनंती करेन आपण कॉम्बॉक्स मध्ये या. विकास सर डॉट बॉल येतोय. आकाश सर आपल्याला देखील विनंती करेन आपण कॉम्बॉक्स मध्ये या. आकाश सर आणि विकास सर. विकास सर आपल्याला विनंती करेन आपण कॉम्बॉक्स मध्ये या. विकास सर